स्वागत MH28 न्यूज लाईव्हच्या या विशेष वृत्तमालिकेत बुलढाणा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या संदर्भात जी आपण वृत्तमालिका सुरू केलेली आहे किंवा जी आपण चर्चा सुरू केलेली आहे विशेष, त्यामध्ये मी रेणुकादास मुळे तुमचं सर्वांचं संपादक या नात्याने मनपूर्वक स्वागत करतो। आज दिनांक 26 एप्रिल रोजी बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचं मतदान पार पडलं। एकूण 17,82,700 मतदार या मतदारसंघामध्ये होते। त्यापैकी 11,05,761 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आणि 21 उमेदवारांचं राजकीय भवितव्य हे मतदान यंत्रामध्ये बंद केलं। येत्या 4 जून रोजी ही मतदान यंत्रे उघडल्या जातील आणि त्यातून काय निकाल आहे तो जगजाहीर होणारच आहे। मात्र तत्पूर्वी जवळपास महिन्यापेक्षाही जास्त काळ शिल्लक आहे। या दरम्यान आपल्याला मतदानोत्तर आणि निकालापूर्वीच्या वेगवेगळ्या या निवडणुकीच्या संदर्भातले जे पैलू आहेत त्यावर आपण चर्चा करणार आहोत। त्यावर वेगवेगळ्या अँगलनी आपण प्रकाश टाकण्याचा प्रयत्न निश्चितपणे करू। तर आज आपण हा विषय जो घेतलेला आहे तो म्हणजे या बुलढाणा लोकसभा मतदारसंघामधला खासदार या वेळेला खरोखर जी चर्चा सुरू होती या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान बदलला जाणार आहे का, हा आपल्या आजच्या चर्चेचा मुख्य विषय आहे, आपल्या व्हिडिओचा हा मुख्य विषय आहे। बंधूंनो, 1952 पासून देशामध्ये सार्वत्रिक निवडणुकीला सुरुवात झाली लोकसभेच्या, आणि आज आपण ज्या 26 तारखेला मतदान केलं ती लोकसभेची 18व्या लोकसभेसाठी आपण मतदान केलेलं आहे। आणि बुलढाणा मतदारसंघासाठी ही निवडणूक या दृष्टीने महत्त्वाची होती की पहिल्यांदाच कुठल्याही एका खासदारांनी आपले हॅट्रिक सलग 3 विजय साकार केले, ते म्हणजे प्रतापराव जाधव। आणि आता त्यांच्या व त्यांच्या समर्थकांच्या दाव्यानुसार ते विजयाचा चौकार मारणार आहेत असं त्यांचं छातीठोकपणे दावा आहे। तो कितपत खरा ठरतो की तो फोल ठरतो याचा निर्णय मतदार राजा येत्या 4 जून रोजी देणार आहे। मात्र तत्पूर्वी ज्या मधल्या घटना घडामोडी घडल्या त्याची चर्चा आपण आपल्या या व्हिडिओतून करत आहोत। येणाऱ्या व्हिडिओमधून सुद्धा अनेक व्हिडिओमधून आपण वेगवेगळ्या पैलूंवर प्रकाश टाकूयात। आजचा विषय जो आहे तो बुलढाणा जिल्ह्यामध्ये खरोखर बदल होणार की पहिले पाडे 55 अशीच परिस्थिती कायम राहणार। मात्र जेव्हा या निवडणुकीची चर्चा सुरू झाली, किंबहुना निवडणूक लोकसभेच्या निवडणुकीच्या 1 वर्ष अगोदरच विद्यमान खासदार प्रतापराव जाधव यांच्या विरोधात नाराजीचे सूर हे बुलढाणा मतदारसंघामध्ये उमटू लागले। केवळ विरोधकच नव्हे, केवळ सामान्य मतदारच नव्हे, तर महायुतीमध्ये सुद्धा प्रतापरावांची उमेदवारी बदलली जावी अशा पद्धतीचं आशाचं वातावरण निर्माण झालं होतं। मात्र तिकीट कसं मिळवायचं, त्यासाठी काय काय करावं लागतं हे अंगवळणी पडलेल्या प्रतापरावांनी सर्व प्रकारच्या कृत्या वापरून पुन्हा उमेदवारी मिळवली। त्यामध्ये ते यशस्वी ठरले आणि निवडणुकीला सामोरे गेले। इथपर्यंत आपण सर्व जाणतोच। आता या निवडणुकीदरम्यान त्यांचे प्रमुख प्रतिस्पर्धी असलेले महाविकास आघाडीचे उमेदवार नरेंद्र खेडेकर यांनी अतिशय प्रखरपणे प्रतापराव जाधवांवर टीका केली, आरोप केले। वास्तविक त्यांचा मुख्य रोखच निवडणूक लढवण्याचा हा प्रतापरावांच्या निष्क्रियतेवर आणि त्यांच्या एकूणच सर्व कारभारांवर होता आणि त्यामध्ये काही चुकीचं नाही आहे। नरूभाऊ खेडेकर यांनी जे प्रतापरावांच्या बद्दलचे स्टेटमेंट केले त्यामध्ये कुठलाही एकही स्टेटमेंट चुकीचं आहे असं मी म्हणणार नाही। अगदी योग्य तेच नरूभाऊ खेडेकरांनी बोललेले आहे। केवळ विरोधी पक्षाचा उमेदवार आहे म्हणून नाही, तर सर्वसामान्य जनतेची सुद्धा प्रतापराव जाधवांबद्दल हीच प्रतिक्रिया आहे की त्यांनी 15 वर्षामध्ये काय केलं। 15 वर्षामध्ये 3 टर्म त्यांनी खासदारकीच्या ज्या भोगल्या त्यामध्ये 3 कामं त्यांनी दाखवावे असं सर्वांचं जाहीर आव्हान आहे। माझं सुद्धा त्यांना हे जाहीर आव्हान आहे। आता निवडणूक संपली आहे, आता तरी त्यांना खुलासेवर सांगायला हरकत नसावी, असो ती त्यांची मर्जी। मात्र नरूभाऊ खेडेकरांचा
हा रोख प्रतापरावांवर जो होता त्याच पद्धतीने दुसरे उमेदवार अपक्ष म्हणून जे निवडणुकीच्या मैदानात उतरले होते शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी सुद्धा तिखट हल्ला हा प्रतापराव जाधवांवर चढवला आणि कधी नव्हे ते बचावात्मक पवित्र्यामध्ये दोन्हीकडून हल्ला झाला. नरहू खेडेकर आणि रविकांत तुपकर या दोघाही प्रतिस्पर्ध्यांनी अगदी तुफान हल्ले सुरू केल्यामुळे बचावात्मक पवित्र्यामध्ये प्रतापराव जाधवांना पहिल्यांदा यावं लागलं. काहीतरी उत्तर देण्याचा प्रयत्न त्यांनी केला. अर्थात ते उत्तर पुरेसं किंवा समाधानकारक मुळीच नव्हतं आणि निवडणुकीसाठी बाकीचे जे हातखंडे वापरावे लागतात ते सुद्धा पहिल्यांदा त्यांनी या निवडणुकीमध्ये वापरले असं रिपोर्टिंग आमच्यापर्यंत सुद्धा आलेलं आहे. तुम्हालाही त्याबद्दल बरीचशी माहिती माझ्यापेक्षा जास्त असेल की कुठे कुठे काय काय पद्धतीने मतं वळवण्याचा मतं फोडण्याचा जो प्रयत्न राजकारण म्हणल्यावर चालतच असतं तो केला गेला. सर्वात जास्त प्रयत्न सर्वाधिक प्रयत्न ह्या निवडणुकीमध्ये जाधवांकडून केल्या गेले आणि त्याची फलनिष्पत्ती जी काय आहे ती 4 तारखेला आपल्या समोर येणारच आहे. मात्र तेवढं करूनही त्यांना यश मिळेल काय याबद्दल मुळीच शाश्वती आज कोणी देऊ शकत नाही. प्राध्यापक नरेंद्र खेडेकर यांनी निवडणूक झाल्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशीच अगदी छातीडोकपणे दावा केला की 2 लाखापेक्षाही अधिकच्या मताधिक्याने मी निवडणूक जिंकणार आहे. त्यांच्या या दाव्यामध्ये जो काय सत्यता असेल जी दाव्याची ती जनता 4 जूनला दाखवून देईल. मात्र विजयाचा आत्मविश्वास हा नरहूंच्या शब्दामधून व्यक्त होत आहे तो अगदीच कुचकामी म्हणता येणार नाही. काही ना काही त्याला तथ्य काही ना काही त्यांचा आत्मविश्वास त्यामागे आहे हे निश्चितच आहे. दुसरे उमेदवार रविकांत तुपकर हे सुद्धा त्यांनी केलेल्या कामगिरीबद्दल आश्वस्त आहेत. किमान एक दखलपात्र अशा पद्धतीचं त्यांचं पूर्ण वावर या निवडणुकीमध्ये राहिला आणि एक कसलेला राजनेता जो असतो तो रविकांत तुपकरांच्या रूपाने पाहायला मिळाला. नरहू खेडेकरांनी सुद्धा काही गोष्टींमध्ये बदल करून या निवडणुकीमध्ये एक चांगल्या पद्धतीची फाईट ही प्रतापराव जाधवांना दिली. खऱ्या अर्थानं पहिल्यांदाच प्रतापराव जाधवांसमोर दुहेरी आव्हान उभं राहिलं. मात्र हे राजकारण आहे. जेव्हा अशा पद्धतीने दोन्हीकडून ओढाताण सुरू होते त्या ओढाताणीचे परिणाम काय होतील हे सांगणं सुद्धा तितकंच जिकिरीचं असतं. कधी कधी या दोन्ही ओढाताणीमधून मताचे लसके तोडल्या जाऊन जो 1 नंबरचा उमेदवार असतो तो खाली घसरून पडू शकतो किंवा कधी कधी या दोघांच्या भांडणामध्ये तिसऱ्याचाही लाभ होऊ शकतो. अशी अनेक उदाहरणं आपण पाहिलेली आहेत. मात्र सर्वसामान्य जनता जी आहे निर्णय ती देणार आहे. प्रतापरावांवर केलेले आरोप हे त्यांना कितपत मारक ठरतात की मोदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता त्यांना तारून नेते. शिवसेना पक्षाचं त्यांचं जे काय नेटवर्क असेल भारतीय जनता पक्षाची जी काय संघटन शक्ती असेल जे काय कमिटेड वोटर असतील ते त्यांना तारून नेतात. हे सगळं या सगळ्या प्रश्नांची उत्तरं 4 तारखेला आपल्याला मिळतील. एक गोष्ट लक्षात ठेवा बंधूंनो, निकाल जो काय लागायचा आहे तो तर लागेलच. मात्र आजच्या मिळालेल्या माहितीनुसार बुलढाणा लोकसभा मतदारसंघामध्ये जे विधानसभेचे 6 मतदारसंघ आहेत त्या 6 मतदारसंघातून जी माहिती आलेली आहे त्या माहितीनुसार आज तरी प्रतापराव जाधव यांची बऱ्यापैकी पिछेहाट होत असतानाची वृत्त हे प्रत्येकाच्या ही माहिती प्रत्येक बहुसंख्य लोकांकडून प्राप्त झालेली आहे. ही माहिती सुद्धा या माहिती सुद्धा किती तथ्य आहे याचा कस सुद्धा 4 जूनला लागणार आहे. खऱ्या अर्थाने ऐतिहासिक अशी ही निवडणूक राहील.
की प्रतापराव जाधव यांच्या रूपाने यांच्या विजयाच्या माध्यमातून पुन्हा एकदा चौकार मारतात की हॅट्रिकवर त्यांच्या राजकीय विजयाला पूर्णविराम मिळतो आणि नव्या नेतृत्वाचा उदय होईल, याचं उत्तर आपण 4 तारखेला आपल्याला मिळेल. जर का तसं झालं, प्रतापराव जर का पराभूत झाले आणि त्यांच्याऐवजी आपण गृहीत धरा नरेंद्र खेडेकर यांचा जर का विजय झाला, तर एका नवीन नेतृत्वाला या जिल्ह्यात या मतदारसंघामध्ये संधी मिळेल. जर का प्रतापरावांनाही मतदारांनी डावललं, नरेंद्र खेडेकरांनाही मतदारांनी दुर्लक्षित केलं किंवा नाकारलं, तर रविकांत तुपकर यांच्या रूपाने एक तरुण चेहरा लोकसभेमध्ये पोहोचेल किंवा प्रतापराव यांनाच पुन्हा निसट्टा जर का विजय मिळाला. कारण बऱ्याच ठिकाणी ही पण चर्चा ऐकण्यात आलेली आहे की ते सगळं खरं आहे, प्रतापरावांच्या विरोधात खूप वातावरण या मतदारसंघामध्ये पाहायला मिळालं. विरोधी उमेदवारांनी सुद्धा आक्रमकपणे प्रचार केला. मात्र तरी देखील जे त्यांचे बेसिक मतं आहेत 3 ते 3.5 लाख मतं, ती जर कायम राहिली आणि त्यात थोडीफार 5-50 हजाराची जर का भर पडली, तर प्रतापराव जाधव हे सुद्धा निश्चितपणे विजय होऊ शकतात. मात्र त्यांचं मताधिक्य जे आहे ते 50 हजाराच्या आत राहील, असा सुद्धा कयास बऱ्याच लोकांकडून व्यक्त केला जात आहे. यापैकी कुठली शक्यता ही खरी ठरते? प्रतापराव विजयाचा चौकार मारतात, 4थ्यांदा विजय मिळवताना तो निसट्टा विजय राहील, की नरेंद्र खेडेकर हे प्रतापरावांना पराभवाची धूळ चारतात आणि पहिल्यांदा लोकसभेमध्ये पोचतील, किंवा या दोघांनाही बाजूला टाकून रविकांत तुपकर यांच्या रूपाने एक काही अर्थाने अनपेक्षित निकाल लागेल. यापैकी काय घडणार आहे त्याची प्रतीक्षा आपण 4 जूनपर्यंत करूया. तोपर्यंत या निवडणुकीच्या संदर्भातले वेगवेगळे विषय आपण त्या विषयांवर, त्या पैलूंवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून करत राहू. आपल्याला हे चॅनल या सादर होत असलेले व्हिडिओ जर आवडत असतील, हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त संख्येने शेअर करा. आपल्या प्रतिक्रिया कॉमेंटच्या माध्यमातून आमच्यापर्यंत येऊ द्या. आणि हे चॅनल जे आहे आमचं MH28 न्यूज लाईव्ह, हे सुद्धा आपण अद्यापपर्यंत जर सबस्क्राईब केलं नसेल तर ते करा. एक आनंदाची गोष्ट तुम्हा सर्वांना शेवटच्या टप्प्यात सांगायची आहे, ती म्हणजे या 28 दिवसामध्ये MH28 न्यूज लाईव्हच्या व्हिडिओला आपण 13 ते 14 व्हिडिओ टाकलेले आहेत. 13 व्हिडिओ लोकसभा मतदार या निवडणुकीच्या संदर्भात टाकले, त्यांना 1,06,000 व्ह्यूज मिळालेले आहेत. 650 लोकांनी आपलं चॅनल सबस्क्राईब केलेलं आहे. 6,000 तास हा आपला वॉच टाईम आहे. आणि आपला जो एक व्हिडिओ आहे, घाटाखाली घाटावर कुणाची हवा कुणाचा जोर, हा व्हिडिओ 50,000 व्ह्यूचा टप्पा ह्या व्हिडिओनी गाठला. ही एक आपल्या सर्वांसाठी आनंदाची गोष्ट आहे. लाख लाख धन्यवाद मी सर्व प्रेक्षकांना, माझ्या मायबाप प्रेक्षकांना या निमित्ताने देतो. या व्यतिरिक्त अन्य एक 20,000चा टप्पा ओलांडलेला व्हिडिओ आहे, एक 10-12 हजाराचा टप्पा ओलांडलेला व्हिडिओ आहे, 5,000च्या टप्प्या ओलांडलेले 2 व्हिडिओ आहेत. अशा प्रकारे तुमचा वाढता प्रतिसाद अधिकाधिक चांगली कामगिरी करण्याला आम्हाला प्रेरणा देत आहे. निश्चितपणे यापुढे देखील चांगले व्हिडिओ घेऊन तुमच्या समोर येऊ. अधिकाधिक सकस चर्चा आपण या निमित्ताने करू. ती कशा प्रकारे निष्पक्ष असेल हा सुद्धा माझा प्रयत्न राहील. आपल्या सर्वांची सहकार्य आणि प्रतिसाद मला मिळेल अशी अपेक्षा ठेवून आजच्या आपल्या विषयाला पूर्णविराम देतो. धन्यवाद.